नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री हा व्हिडिओ पाहूनच करा, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार आहे 100% फायदा। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की जर आपल्याला कापसाची विक्री करायची असेल तर हा व्हिडिओ पाहूनच करा कापसाची विक्री, ज्यामुळे आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कापसाची विक्री जर केली तर आपला फायदा कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री हा व्हिडिओ पाहूनच करा, ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण या व्हिडिओमध्ये अशी कोणती माहिती देण्यात आली आहे की या माहितीचा वापर केल्यानंतर आणि त्यानुसार जर आपण कापसाची विक्री केली तर आपला होणार 100% या ठिकाणी फायदा। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा 6,500 ते 7,000च्या दरम्यान दिसत आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये दिवसाला जी कापसाची आवक होत आहे ही आवक होत आहे 2 लाख गाठीच्या वर। होय मित्रांनो, एकीकडे सांगितल्या जात आहे की देशामध्ये यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पादन हे कमी राहणार, तर दुसरीकडे कापसाची आवक विक्रमी स्तरावरती आहे। मग हे विझणाऱ्या दिवाचं लक्षण आहे का की जो जास्त फडफड करतो, म्हणजे कापसाची आवक सध्या जी मोठ्या प्रमाणात दिसत आहे ही आवक जास्त काळ राहणार नाही। जाणकारांच्या मते 15 फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची आवक ही 1.5 लाख गाठीच्या खाली येऊन कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आणि या तफावतीमुळे जर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाला सपोर्ट मिळाला आणि कापसाचा बाजारभाव जर 7,500 पार झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। कापूस विक्रीचा विचार जर मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की 15 तारखेपर्यंत कापसाची विक्री न करता हा पॅनिक सेलचा असणारा जो समय त्याला जाऊ द्या आणि 15 तारखेनंतर प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं आपण कापसाची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।